श्री स्वामी समर्थ। आज मी तुम्हाला झाडांच्या पानांवर जी शायनिंग येते ती कशी येते ते दाखवणार आहे। मी बऱ्याच ठिकाणी झाडं बघितली आहेत, ती खूप शायनिंग करतात, अगदी नकलीसारखी वाटतात। तर ती कशी पानं करायची ते मी आज दाखवणार आहे। बिना खर्चाने एकदम सोपी पद्धत आहे। आधी झाड स्वच्छ धुवून घ्यायचं, स्प्रेने किंवा पाण्याच्या फवाऱ्याखाली टाकून धरून, आणि मग ते पुसून घ्यायचं स्वच्छ। पाण्याने पुसल्यावर तशी पण शायनिंग दिसते त्याच्यावरती, पण ती थोड्या वेळाने निघून जाते। आता मी हे एक केळं घेतलेलं आहे, त्या केळ्याची साल मी यूज करणार आहे झाडांच्या पानांना शायनिंग करण्यासाठी। आणि मी हे 1 महिन्यापूर्वी करून बघितलं होतं। माझी झाडं व्यवस्थित आहेत आणि खूप चांगली वाटतात मला आधीपेक्षा, म्हणून मी ही ट्रिक तुम्हाला दाखवत आहे। झाडाची पानं धुवून पुसून झाल्यानंतर त्याच्यावरती मी केळीच्या पाण्याने फक्त मसाज केल्याप्रमाणे त्याला घासत आहे, आणि त्या पानांना बघा किती शायनिंग येते। आणि ही शायनिंग 10 ते 15 दिवस कायम टिकून राहते। त्याच्यानंतर परत एकदा आपण स्वच्छ धुवायचं झाड 15-20 दिवसांनी, आणि पुन्हा असंच करायचं की झाड एकदम हेल्दी दिसते आणि शायनिंग येते आणि नकली असल्यासारखा भास होतो। ही ट्रिक नक्की करून बघा, तुम्हाला आवडेल। मोठ्या झाडांची पानं असतील तर त्याच्यावरती हे केलं तर खूप छान वाटते। आता मी झाडांना करते त्याला कशी शायनिंग येते ती बघा। आणि प्लीज व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। बघा किती शायनिंग येते त्या पानावरती। जितकं तुम्ही केळीचं साल त्याच्यावरती घासतील तेवढी ती शाईन करतात, आणि एका केळीच्या सालाने पूर्ण झाड आपलं होऊ शकते। आणि खर्च काहीच नाही, केळी खाल्ल्यानंतर त्याच्याने हे करायचं आहे। थँक्स फॉर वॉचिंग।